आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील पोलीस दलातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रील स्टार म्हणून ओळखली जाणारी पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे आणि तिच्या 2 साथीदार पोलिसांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करून तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे। निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, सध्या सायबर पोलीस ठाणे पोलीस शिपाई सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांचा समावेश आहे। कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी तिघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचं निलंबन कायम राहणार आहे। या प्रकरणाची सुरुवात महाविद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कागदपत्रांपासून झाली। संबंधित विद्यार्थिनीने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली होती, मात्र या प्रकरणाचा गैरफायदा घेत तिन्ही पोलिसांनी विद्यार्थिनीला सोबत घेऊन थेट प्राचार्यांना जाब विचारला। त्यानंतर विद्यार्थिनीच्या माध्यमातून प्राचार्यांवर छळाचा आरोप करण्यास भाग पाडण्यात आले। तक्रारीचा धाक दाखवत या तिघांनी प्राचार्यांना पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि 10 लाखांची मागणी केली। भीतीपोटी प्राचार्यांनी 7 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे। नंतर ही रक्कम तिघांनी आपसात वाटून घेतल्याचंही निष्पन्न झालंय। दरम्यान विद्यार्थिनीने धैर्य दाखवत संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला आणि पोलिसांकडे खरी माहिती दिली। त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।